Hello, friends. Welcome to all of you in a very first lecture of online spoken English course. आज आपण सगळ्यात पहिला चॅप्टर बघतोय स्पोकन इंग्लिश कोर्स मधला. त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आस्पेक्ट जो आज आपल्याला पाहायचा आहे की मुळामध्ये आपल्याला स्पोकन इंग्लिश तर सगळ्यांनाच बोलावं वाटतं, बट प्रॉब्लेम काय येतो की आपण बोलू शकत नाही. तर बेसिक रिझन्स आज आपण पाहणार आहेत की वाय वी आर अनेबल टू स्पीक इंग्लिश, म्हणजे आपण इंग्लिश का बोलू शकत नाही, म्हणजे ती कुठली रिझन्स आहेत की जे आपल्याला इंग्लिश बोलता येऊ देत नाहीत. म्हणजे व्हॉट आर द बेसिक रिझन्स वाय वी आर अनेबल टू स्पीक इंग्लिश. असं कुठला रिझन आहे की बाबा ज्याच्यामुळे आपल्याला इंग्लिश बोलता येत नाही. ही जी मी रिझन्स आज तुम्हाला सांगणार आहे ती आपण आपल्या डोक्यामध्ये अज्युम केलेली आहे की बाबा या रिझनमुळे मी इंग्लिश बोलू शकत नाही किंवा या रिझनमुळे मी इंग्लिश बोलू शकत नाही. ॲट लास्ट मी तुम्हाला सगळ्यात मोठं रिझन सांगेन की यामुळे आपण इंग्लिश बोलू शकत नाहीत. ही जी आज रिझन मी सांगतोय दीज आर नॉट द रिअल रिझन्स, दे आर जस्ट ओनली द रिझन्स विच आर इन आवर माइंड. ही फक्त आपण आपल्या डोक्यामध्ये तयार केलेली कारण आहेत, ती मुळामध्ये कारण नाहीये की ज्यामुळे आपण इंग्लिश बोलू शकत नाहीये. सगळ्यात पहिलं कारण आपल्या डोक्यामध्ये आपण घेतलेला आहे जो की इंग्लिश लँग्वेज बद्दलचा फोबिया. आता तुम्ही मला म्हणाल की सर फोबिया म्हणजे काय? तर फोबिया म्हणजे काय, तर एक अवास्तव भीती, म्हणजे जी वास्तवामध्ये नाहीये, जिला आपण म्हणतो अवास्तव भीती. म्हणजे उगीच आपण कुठल्या तरी गोष्टीला भीतो. त्याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मुली या पालीला खूप लवकर भीतात किंवा जुरळ असेल त्याला भीतात. तुम्ही मला सांगा की खरंच जर त्या पालीला भिल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये काही नुकसान होणार आहे का? काहीच नाही, बरोबर. म्हणजे एक अशी भीती जी आपण उगीच डोक्यामध्ये घातली की बाबा इंग्लिश ही खूप अवघड लँग्वेज आहे, इंग्लिश मला बोलता नाही येणार, म्हणजे अवास्तव आपण तिचं एक भीतीचं वातावरण तयार केलं, एक भीतीचं आवरण तयार केलंय की बाबा त्याच्यामुळे मला इंग्लिश बोलता येत नाही, जो की आपण आपल्या डोक्यात तयार केलेला आहे. आणि तो तयार करण्याच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं रिझन आहे की आपल्या आजूबाजूची जी लोक आहेत ती. हा फोबिया कसा तयार होतो, तर आपल्या आजूबाजूला जी लोक आहेत ती आपल्याला काय सांगतात की बाबा इंग्लिश लँग्वेज खूप अवघड आहे, इंग्लिश खूप बोलताना खूप प्रयत्न करावे लागतात किंवा इंग्लिश आपण बोलू शकत नाही, इंग्लिश ही फॉरेन लँग्वेज आहे. फक्त मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, जी लोक तुम्हाला सांगतात ना की बाबा इंग्लिश अवघड लँग्वेज आहे, इंग्लिश आपल्याला बोलता येत नाही किंवा इंग्लिश ही फॉरेन लँग्वेज आहे, त्यांना फक्त आपण एक प्रश्न करूयात आज की बाबा का तुम्ही म्हणताय ना की इंग्लिश अवघड आहे, तर फक्त त्यांना एक प्रश्न करा की सर का अवघड आहे, म्हणजे असं कुठलं रिझन आहे की ती अवघड आहे, तुम्ही मला सांगा. तर या काळचं उत्तर जवळपास 99% लोकांकडे नसतं. 99% लोकांकडे या काळचं उत्तरच नाहीये. का? कारण त्यांना पण कोणीतरी सांगितलेलं असतं इंग्लिश अवघड आहे आणि तेच लोक पुढं फॉरवर्ड करतात. जसे की रुमर्स आहेत, रुमर्स स्प्रेड व्हायला खूप वेळ लागत नाही. आपण जर एखाद्याला सांगितलं की बाबा तिथे एखाद्या ठिकाणी साप निघाला होता, मग तो शेवटच्या व्यक्तीपर्यंत किती मोठा होतो हे आपल्याला पण माहिती, बरोबर. तसंच इंग्लिश लँग्वेजचं काहीतरी झालंय की आपल्या लहानपणापासून आपल्या डोक्यामध्ये एकच विचार घालण्यात आलेला आहे की बाबा इंग्लिश अवघड आहे, इंग्लिश अवघड आहे, इंग्लिश अवघड आहे. मग त्याच्याबद्दलची आपण जे डोक्यामध्ये एक मेंटल इमेज तयार केलेली आहे तीच कदाचित आपल्याला आज इंग्लिश बोलू देत नाहीये. सेकंड आपण बघतो की लोक म्हणतात की सर एन्व्हायरमेंट नाहीये. काय नाहीये? एन्व्हायरमेंट. म्हणजे आमच्याकडे एन्व्हायरमेंट नाहीये सर, की आमच्या घरामध्ये कोणी इंग्लिश बोलत नाही किंवा मी ज्या शाळेतनं आलो त्या शाळेमध्ये एन्व्हायरमेंट नाहीये. मी मराठी मीडियम मधून शिकलोय त्याच्यामुळे मला इंग्लिश लँग्वेजचं एन्व्हायरमेंटच नाही मिळालं किंवा मी ज्या गल्लीमध्ये राहतो किंवा मी ज्या चाळीमध्ये राहतो किंवा मी ज्या अपार्टमेंटमध्ये राहतो त्या अपार्टमेंटमधली लोक कोणी इंग्लिश बोलत नाहीयेत. हा सगळ्यात मोठा त्यांच्यामध्ये एक सांगितलेला रिझन आहे की बाबा सर आम्हाला एन्व्हायरमेंट नाहीये. आता मला सांगा तुम्ही की एन्व्हायरमेंट कुणाला आहे हो? चांगलं एन्व्हायरमेंट कुणाला आहे?
आज आपण ज्या ज्या मोठ्या लोकांची नावं घेतो, डज दे रिअली हॅव द गुड एन्व्हायरमेंट? ऑब्विसली नॉट. मी माझं स्वतःचं उदाहरण द्यायचं जर तुम्हाला सांगितलं तर आय ऑल्सो हॅव कम्प्लिटेड माय एज्युकेशन इन मराठी मीडियम. मी माझं एज्युकेशन पण मराठी मीडियम मधून कम्प्लीट केलंय. स्टील आय एम स्पीकिंग इंग्लिश इन फ्रंट ऑफ यू. असं काहीच नसतं की बाबा एन्व्हायरमेंट नसेल तर मी इंग्लिश बोलू शकत नाही, किंवा मग मी मराठी मीडियम मधून शिकले म्हणजे इंग्लिश बोलू शकत नाही, किंवा मी हिंदी मीडियम मधून शिकलं म्हणजे इंग्लिश बोलू शकत नाही. असं काहीही नसतं. इट्स ऑल अबाउट इन युअर माइंड की बाबा मला इंग्लिश बोलायची आहे. पण आपण ही सगळी जी रिझन्स आहेत ती उगीच डोक्यात तयार करतो आणि त्याच्यामुळे आपण इंग्लिश बोलू शकत नाही. थर्ड रिझन जे मी खूप लोकांकडनं ऐकतो की सर ग्रॅमर येत नाही त्याच्यामुळे आम्हाला इंग्लिश बोलता येत नाही. कोण सांगितलं हो की ग्रॅमर आलं तर इंग्लिश बोलता येते? तुम्ही आज मराठी किती दिवसापासून बोलताय? जवळपास जन्मल्यापासून, बरोबर? तरीही तुम्ही ग्रामर शिकलात का? जेव्हा तुम्ही इंग्लिश मराठी बोलायला लागलात तेव्हा आय थिंक तुम्ही असाल एक 10-12 वर्षाचे, बरोबर? 10-12 वर्षाचे असल्यापासून तुम्ही मराठी बोलतायत. 10-12 वर्षाचे असताना तेव्हा ग्रामर शिकले होतात का तुम्ही? नाही ना. मग तुम्ही असं का सांगतायत की बाबा ग्रामर ग्रॅमर नाही आलं तर मला इंग्लिश बोलता येणार नाही? फक्त ग्रॅमर आपल्याला का शिकायचंय की इंग्लिश लँग्वेज ही स्ट्रक्चरल लँग्वेज आहे आणि ती आपल्याला लवकरात लवकर यायची असेल तर ग्रॅमर थ्रू आपण जातो, त्याच्यामुळे ती लवकरात लवकर आपल्याला बोलता येते. म्हणून आपल्याला ग्रॅमर शिकावं लागतं. बट इट्स नॉट लाईक दॅट की सगळंच ग्रामर आलं पाहिजे. ग्रॅमर इन केस त्याच्यामधले जे बेस आहे ते आपल्याला आलं पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण सांगतो की बाबा टू बीज आहेत, टू हॅव्स आहेत, किंवा टेन्सेस आहेत, वाईस आहेत. या छोट्या छोट्या गोष्टी जरी आपल्याला सगळ्यात व्यवस्थितपणे समजल्या तर आपण इंग्लिश बोलू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला डीप मध्ये इंग्लिशचं ग्रामरचं नॉलेज असण्याची काहीही गरज नाहीये. त्याच्यात सोबत मला काही मुलं काय म्हणतात की सर आम्हाला इंग्लिश वाचता येते, लिहिता येते, पण बोलता येत नाही. आता मी एक छानसं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की तुम्हाला पोहायला येतं याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सायकल चालवता येते, किंवा सायकल चालवता येते याचा अर्थ असा नाही की तुम्हाला पोहायला येतं. बिकॉज इंग्लिश इज ऑल अबाउट द स्किल. ही इंग्लिश काय आहे तर एक स्किल आहे, बरोबर? जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुमचं रायटिंग स्किल वाढतं, जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमचं स्पीकिंग स्किल वाढतं, आणि जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुमचं रीडिंग स्किल वाढतं. जर तुम्ही मला सांगा की तुम्ही लिहित आहात इंग्लिश, याचा अर्थ तुमचं रायटिंग स्किल वाढतंय ना. तुम्ही वाचत आहे त्याचा अर्थ तुमचं रीडिंग स्किल वाढतंय. पण जेव्हा तुम्हाला बोलायचं आहे तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल? यू हॅव टू स्पीक, राईट? इफ यू डोंट स्पीक हाऊ कॅन यू बी एबल टू कम्युनिकेट, हाऊ कॅन यू एबल टू स्पीक? तुम्हाला जर बोलायचं आहे तर सगळ्यात मोठं काय कारण आहे तर तुम्हाला ते बोलायचंच आहे. म्हणजे इंग्लिश बोलायची तर लिहून चालणार नाही, इंग्लिश बोलायची तर वाचून चालणार नाही, तर इंग्लिश बोलायची तर फक्त आणि फक्त तुम्हाला काय करावी लागेल? बोलावीच लागेल. यू हॅव टू प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. देर इज नो हार्ड अँड फास्ट रूल टू कम्युनिकेट, टू स्पीक इन इंग्लिश. यू जस्ट हॅव टू प्रॅक्टिस ऑन अ डेली बेसिस. तुम्हाला ती रोज प्रॅक्टिस करायची. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक भीती असते, ती म्हणजे फिअर ऑफ being a victim of laugh. सगळ्यात मोठं हे रिझन आहे ज्याच्यामुळे मोस्टली मुलं बोलत नाहीत किंवा मोस्टली लोक इंग्लिश बोलत नाहीत. का? कारण आपल्याला वाटतं की मी जर इंग्लिश बोलायला गेलो किंवा बोलायला गेले तर माझं हसू होईल, मला प्रॉपर इंग्लिश बोलता येत नाही, आणि त्याच्यामुळे जर मी इंग्लिश कदाचित बोलायला गेले तर लोक माझं हसू करतील किंवा लोक माझ्यावर हसतील. या भीतीपोटी लोक 90% तर इंग्लिश बोलतच नाहीत. मला तुम्ही सांगा, जेव्हा आपण लहान होतो, जेव्हा आपण चालायला लागलो तेव्हा आपण कधी म्हणजे विक्टिम झालो का या गोष्टीचे? जेव्हा तुम्ही बोलायला लागला तेव्हा तुम्ही आई म्हणण्यासाठी कमीत कमी 5 महिने, 6 महिने, किंवा 1 महिना, 2 महिना ऍज पर युअर एबिलिटी घेतल्यात, बरोबर? जेव्हा तुम्ही आई म्हणत होता तेव्हा तुमच्यावर लोक हसत होती, तेव्हा तुम्हाला ते काही वाटत होतं का? नाही, कारण तुम्ही त्या स्टेजमध्ये नव्हतात की तुम्हाला काही वाटेल. पण तुम्ही आता सध्या अशा स्टेजमध्ये आहे जिथे तुम्हाला थोडं फील होते की यार तू माझ्यावर हसला, ती माझ्यावर हसली, किंवा माझा स्टाफ माझ्यावर हसला, माझे फ्रेंड माझ्यावर हसले. पण काय होतं? व्हॉट हॅपन इफ दे लाफ ॲट यू?
तुम्ही एका इनिशियल स्टेजवर, त्याचं सिंपल अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो की जेव्हा तुम्ही सायकल शिकायला गेला होतात, जेव्हा सायकल तुम्ही पहिल्यांदा शिकायला गेलात तेव्हा तुम्ही पडलात, तुमची फ्रेंड तुमच्यावर हसली, तरी तुम्ही त्यांना काय सांगितलं की मी शिकतोय, बरोबर? मग ते त्यांनी मान्य केलं आणि ते मूव्ह ऑन झाले. मग इथं का तुम्ही ते करत नाही? जेव्हा तुम्ही तुमच्यावर लोक काही हसतात तेव्हा तुम्ही का म्हणत नाही किंवा मी शिकतोय? तुम्ही त्यांचं डोक्यात का घालता? वाय यू कीप सच शीट इन युअर माइंड? त्या गोष्टी तुम्हाला तिथं सोडायच्यात आणि यू हॅव टू मूव्ह ऑन, यू हॅव टू कम्युनिकेट अँड यू हॅव टू स्पीक. आता ही झाली तुमच्या डोक्यातली रिझन्स, ही आहे तुमच्या डोक्यातली रिझन्स की बाबा इंग्लिश बद्दलचा आपल्या डोक्यामध्ये एक असलेला फोबिया आहे. सेकंड आपण म्हणतो की एन्व्हायरमेंट नाहीये, सर माझ्या घरी कोण इंग्लिश बोलत नाही. थर्ड, ग्रॅमर. ईच अँड एव्हरी पीपल थिंक दॅट की जर ग्रॅमर आलं तर मला इंग्लिश बोलता येईल. निश्चितच बोलता येईल, पण असं काही नाहीये की तुम्हाला सगळंच ग्रॅमर शिकावं लागेल तेव्हाच इंग्लिश बोलता येईल. इट्स नॉट लाईक दॅट. सगळ्यात मोठा जो ड्रॉबॅक आहे तो आहे फिअर ऑफ बिईंग अ विक्टिम ऑफ लाफ. म्हणजे आपल्याला वाटतं की आपण त्यांच्या हास्याचं केंद्र बनू. त्यांना वाटेल की मोस्टली मी जेव्हा इंग्लिश बोलायचो तेव्हा माझ्या आजूबाजूचे मित्र म्हणायचे की तुझ्या घरावरून काही इंग्रजाचं विमान गेलंय का, बरोबर? ते तुम्हाला पण म्हणत असतील. स्टील मी ते एक्सेप्ट केलं अँड आय मूव्ह ऑन अँड आय कीप ऑन लर्निंग इंग्लिश. आय कीप ऑन प्रॅक्टिसिंग अँड हिअर आय एम टुडे. आज तेच लोक मला म्हणतात की यार मला पण इंग्लिश बोलायची, तू मला काही मदत करशील का? ते दिवस जर तुम्ही झेलाल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला हे दिवस पाहायला मिळतील. आता सगळ्यात मोठा ड्रॉबॅक जो आहे ती आहे सगळ्यांना इंग्लिश बोलण्याचा जस्ट डिझायर आहे. we have a desire to speak in English. We have a desire to communicate in English. आपल्याला सगळ्यांनाच एक इच्छा आहे की सर मला इंग्लिश बोलायचं आहे, सर मला इंग्लिश बोलायचं आहे. जेव्हा जेव्हा माझ्याकडे स्टुडंट येतात तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेला मी ऐकतो की सर मला इंग्लिश बोलायचे, सर मला इंग्लिश बोलायचे, सर मला इंग्लिश बोलायचे. आणि मी त्यांना एक छोटासा प्रश्न विचारतो की बाबा आतापर्यंत तुम्ही इंग्लिश बोलण्यासाठी काय केलं? तर त्यांच्याकडे काही उत्तर नसतं. स्टील जेव्हा ते लर्निंग प्रोसेसमध्ये असतात, जेव्हा ते क्लासमध्ये येतात, जेव्हा मी त्यांना काही पोर्शन शिकवतो तेव्हा ते तेवढाच पोर्शन ग्रॅब करतात आणि निघून जातात. मी नेक्स्ट डेला तेव्हा विचारतो की बाबा तुम्ही एक्स्ट्रा काय केलं? स्टील दे डोंट हॅव एनी आन्सर. सो हॅव्हिंग अ डिझायर डझंट मेक यू अ फ्लुएंट कम्युनिकेटर. यू हॅव दॅट बर्निंग डिझायर. तुमच्याकडे ती बर्निंग डिझायर असली पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मला इंग्लिश बोलायचीच आहे. वी हॅव दॅट बर्निंग डिझायर की मला काही करून इंग्लिश बोलायची आहे म्हणजे आहे. म्हणजे त्याच्या समोर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एक्सक्यूज द्यायचा नाहीये. मला बोलायचं आहे म्हणजे बोलायचंच आहे. वी डोंट हॅव एनी एक्सक्यूज की आज माझ्याकडे हेच प्रॉब्लेम होता, मी आज क्लासलाच नाही येऊ शकलो किंवा मी आज प्रॅक्टिस नाही करू शकलो. यू डोंट हॅव एनी एक्सक्युजेस. यू नीड नॉट टू गिव्ह एनी एक्सक्युजेस. यू जस्ट हॅव टू practice it, practice it, practice. You have to speak in English if you want to speak in English. तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलावंच लागेल जर तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. आणि यू ऑल्सो नो व्हॉट डज इट मीन की जेव्हा तुम्ही इंग्लिश बोलायला लागाल तेव्हा तुमच्या कॉन्फिडन्समध्ये काय फरक पडेल. त्याच्यामध्ये अजून एक रिझन मोस्टली मुलं सांगतात की सर माझा कॉन्फिडन्स लो आहे. बरोबर आहे ना, तुमचा कॉन्फिडन्स लो असणार. जेव्हा तुम्ही सायकल शिकत होतात तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स निश्चितच लो होता, पण ॲज अँड वेन यू स्टार्टेड प्रॅक्टिसिंग द रायडिंग बायसिकल डेफिनेटली तुमचा कॉन्फिडन्स हळूहळू वाढत गेला आणि आता तुम्ही हात सोडून सुद्धा गाडी चालवू शकता, हात सोडून सुद्धा सायकल चालवू शकता. याचा अर्थ असा नाही की तुम्ही हात सोडून चालवावा. ओके, तर ती गोष्ट पण आपण करू शकतो. ती केव्हा येते? जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करून मास्टर होता तेव्हाच येते. सो टुडे वी विल स्टॉप ओव्हर हिअर.